शिवेंद्रराजे भोसले आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बाबा, कशा प्रकारे बघता आहे या सगळ्या संघाच्या बौद्धिकाकडे? नाही, संघाचं काम जे आपण बघत आलो की 100 वर्ष पूर्ण झालीत आणि अगदी म्हणजे समाजातील तळागाळातले प्रश्न किंवा समाजातल्या ज्या काही विषय जे किंवा गोष्टी सुधारल्या पाहिजेत, मग सगळ्याच बाबतीमध्ये असू दे, याचं मार्गदर्शन संघाकडनं होत असतं. आणि असं कुठलंही एका विषयाला म्हणजे हिंदुत्व हे आहेच, म्हणजे मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा तर आहेत, पण तरी बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या समाजामध्ये होणं गरजेचं आहे किंवा देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं, देशाच्या इकॉनॉमीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, या सगळ्या गोष्टींवर संघ मार्गदर्शन करत असतो. संघाच्याकडनं आम्हाला काही सूचना मिळत असतात आणि इथं आल्यानंतर एक पुढं काम कसं करायचं ह्याची एक संदेश, एक प्रेरणा मिळत असते. एकूण मागील वर्षी देखील सगळे आमदार इथं येताना दिसले होते, यंदा देखील एकूणच सगळे आमदार दिसत आहेत. किती फरक तुम्हाला जाणवतो या मागील एका वर्षांमध्ये आणि निवडणुकींच्या दृष्टीनं हे बौद्धिक कितपत गरजेचं वाटतं? नाही, 100% गरजेचं वाटतं. कसं आहे, आपलं मलाच सगळं कळतंय आणि मलाच सगळं माहीत आहे असं असू शकत नाही. काही गोष्टी माझ्या पण क्षमतेच्या बाहेरच्या असू शकतात किंवा काही गोष्टी माझ्याकडनं पण थोडं दुर्लक्ष झालं, पण ह्या गोष्टी आज संघामध्ये आज देशातनं सगळी लोक इथं येतात, शिबिरं पार पाडतात, एकत्र इथं त्यांच्या ह्याच्यातले. त्यामुळं आज इथं एक संपूर्ण भारताचं चित्र किंवा भारताची परिस्थिती किंवा आपलं राज्य, आज महाराष्ट्र राज्य म्हणून काय केलं पाहिजे असं एक मार्गदर्शन मिळत असतं आणि हे 100% उपयोगी पडतं. हिंदुत्वाचा विचार पुढे घेण्यासंदर्भात देखील दोन्ही पक्ष एकत्र येताना दिसले, त्याच हिशोबानं संघाचं देखील काम दिसतं आहे. याला तुम्ही कशा प्रकारे जोडता आहे? निवडणुकांमध्ये देखील याचा वापर आपल्याला एकूणच भाजप करताना दिसतो. वापर असं मी म्हणणार नाही, वापर करायचा विषय नाही. भारतीय जनता पार्टी आणि संघाचा सुद्धा हिंदुत्व हा मेन अजेंडाच आहे. तो काय लपून ठेवून काही केलेलं नाही आहे किंवा निवडणुका आल्या की विषय सोडला, निवडणुका संपल्या की धरला किंवा निवडणुकीपुरता असं केलं नाही. हिंदुत्व हा मी काय म्हणायचं प्रमुख अजेंडा म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि तो राबवण्याचं पूर्ण क्षमतेनं काम भाजप पण करते आणि संघ पण करतो. धन्यवाद. बातचीत केल्याबद्दल. तर होते शिवेंद्र भोसले, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच संघाचं काम हे मोठं आहे आणि त्या दृष्टीनं संघ आणि भाजप एकूणच त्यांच्याकडनं बौद्धिक घेताना पाहायला मिळतं. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सह अभिषेक म्हणाळ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.